विकास। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली असून सायंकाळी 6 वाजेपर्यंत सरासरी 60 ते 65% मतदान झाल्याची प्राथमिक आकडेवारी समोर आली आहे। मतदान केलं का? सर्वांनी मतदान केलं? ओके, चांगला उमेदवार निवडला? बरं वाटतं मतदान केल्यानंतर? थँक्यू. कितवं मतदान तुमचं साधारण? भरपूर निवडणुका आल्या. वय किती आता? 83. चालत आलात? तुम्हाला न्यायला शासनाची गाडी हो? नाही, शासनाने गाडी दिली होती की नाही? अच्छा अच्छा अच्छा, ठीक आहे. आता लक्षात ठेवा, घरी बसून मतदान करता येतं तुम्हाला. तो एक फॉर्म असतो भरायचा, तो पुढच्या वेळेला सांगा. आता परत मतदान असेल ना त्यावेळेला घरी बसून करायचं मतदान. नाही नाही, रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाची मतदान प्रक्रिया सकाळी ठीक 7 वाजता सुरू झाली आणि सायंकाळी 6 वाजता शांततेत पार पडली असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले. दरम्यान पालकमंत्री उदय सामंत, उमेदवार विनायक राऊत, उमेदवार नारायण राणे, आमदार राजन साळवी आदी नेते मंडळींनी आपापल्या मतदान केंद्रावर जाऊन मतदान केले.
तिथे उभं राहून आत कोपऱ्यात नाही जात आहे. कोपऱ्यात नाही जात. थोडं थोडं पुढे फोटो तर काय सर एक मिनिट पाहू थोडं त्या साईडला नाही नाही हो साईडला आहे हो आत तिथे जायचं नसतं. थोडं पलीकडे थोडं सरकार पलीकडे थोडं कॅमेरा मागे थोडं सरकार पलीकडे दादा हो कॅमेरा अरे काढावं लागेल आम्ही पण सर तिथंच थांबा या साईडला फक्त बोट थोडं तिथंच थांबा या साईडला बोट करा फक्त बोट मतदानासाठी शहरी भागात निरुत्साह दिसून आला तर ग्रामीण भागात मात्र मोठ्या प्रमाणात मतदान झाले असल्याचं समोर आलं. कडक उन्हामुळे अनेकांनी सकाळी लवकर रांगेत उभे राहून आपल्या मतदानाचा हक्क बजावला. दुपारनंतर काही प्रमाणात मतदान मंदावले होते परंतु सायंकाळी 4 ते 6 या दरम्यान मात्र अनेक मतदार मतदानासाठी बाहेर आले आणि त्यांनी आपापल्या मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा पवित्र हक्क बजावला असल्याचं दिसून आलं. आलो बस रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात 6 विधानसभा मतदारसंघातील सुमारे 14,51,000 मतदार 1,942 मतदान केंद्रावर आपला हक्क बजावणार होते. परंतु सायंकाळी 6 वाजेपर्यंत फक्त 60 ते 65% मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असल्याचं प्राथमिक आकडेवारीनुसार माहिती समोर आली आहे. दरम्यान 6 वाजेपर्यंत किती मतदान झाले याची अधिकृत माहिती प्रशासनाकडून उशिराने देण्यात येणार असल्याचं सांगण्यात आले. एकूणच मतदान प्रक्रिया शांततेत पार पडल्याबद्दल जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी एम देवेंद्र सिंग, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी समाधान व्यक्त केलं आहे. पुढे चला थोडं पुढे चला.
मग ते सावली देतील त्याला पुढं 200 किती टक्के विचारत ना तो विचारला किती टक्के आपण गेलो विचार भेटून झाला भेटून यायचं बॅच घेतला आजी थोडं पुढं मामा झालं तुमचं? हां बंद करके आई ना अरे ठीक ना और तो संभालो हाँ सोडा तुम्हें आहे ना हे रिक्षावाले त्याचा ठीक झाला
मेरा मत निकाला दोनों शैम्पू का शूटिंग करायला भारी तेरे को आवाज दिया जस्ट वेट ठेठ पर एक सिंगल निकलने दे हेलो हाँ आहिस्ता आहिस्ता पटकन हात दे रहा नारी मजबूत है ना पीछे बैठ रहे क्या पीछे हो बट बस आएगा रे छोड़ दो तुम उधर पकड़ो समुंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू। आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़। आजा तुझे मां पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी। गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो। चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो। आजा तुझे मां पुकारे अब, उन्हें भी देनी है एक नई पहचान। आजा तुझे मां पुकारे अब। फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी मां के पास। महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।